नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 9.5 इंच गळा आहे आणि 34 साईज चेस्ट आहे. पहा, आपला म्हणजे छाती 34 आहे, तर पाठीमागचा गळा 9.5 आहे, कंबर 28 आहे, मुंडा घेर आहे 7.5 इंच, पुढचा गळा आहे 6. तर यानुसार आज आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर 9.5 इंचाचा गळा आहे, तर आपण बॅक पार्ट सेपरेट करणार आहे कटिंग आणि फ्रंट पार्ट सेपरेट कटिंग करणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया. 13.5 इंच उंची आहे ब्लाऊजची, तर मी इथं 14.5 इंच घेतलेलं आहे. पहा, अजून एकदा असंच मी 14.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे एक लाईन ओढून घेऊया. शोल्डर 14, तर त्याचा निम्मा होतो 7 इंच. पहा, इथं 7 इंच आहे. सिंगलवरती दाखवते. पहा, इथे असं 7 इंच निम्मा भाग होतो. तर 9.5 इंच मी गळा घेणार आहे, त्यामुळे इथे मी 2.25 इंच शोल्डर मायनस केलं. राहिलं किती? पहा, 5.25 इंच राहिलेलं आहे. तसंच इथं सुद्धा मी 5.25 इंच घेणार आहे आणि शोल्डर मुंडा घेणार आहे 5.6 इंच. लक्षात घ्या, 5.25 इंच इथं मी शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा 5.6 इंच घेतलेला आहे. आता इथे पहा, चेस्ट टाकायचे 8.5 येते इथं चौथा भाग, तर आपण इथं 0.5 इंच कमी करून 8.25 इंच चेस्ट टाकूया आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. गळा पसरट असतो, त्यामुळे मी या इथे पहा चेस्ट जी आहे ती मायनस करून 8.25 इंच केलेली आहे. यामध्ये अर्धा इंच आपण जर मार्जिन प्लस केलं तर 10 इंचाचा गळा होतोय, म्हणून मी इथं 0.5 इंच मायनस केलेला आहे. 28 इंच कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 7. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं, 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घेऊ. जोडून घेतल्यानंतर इथे अर्धा इंच आपण क्रॉस बॅक देऊन घेऊया. एक तिरकी लाईन ओढून घेऊ. इथून घ्यायचं आहे 1 इंच, बरोबर 1 इंच घ्यायचं. पहा, इथून फ्रेंच कर्व घ्यायचं आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने इथं आपण आकार देऊन घेऊया. पहा, या पद्धतीने. आता इथे आपल्याला मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे. अर्धा इंच मार्जिन सोडून मी मुंडा घेर मोजून घेणार आहे. 7.5 इंच मला मुंडा घेर हवा आहे. 7.25 इंच भरतोय, तर 0.5 इंच एक्स्ट्रा असला तर चालतो, मी नेहमी सांगत असते. पहा, तर इथं बरोबर 0.8 इंच आलेला आहे, तर मी हा मुंडा तसाच ठेवणार आहे. 2.25 इंच मी इथं शोल्डरची पट्टी ठेवणार आहे, तर इथे मी 3 इंच घेतलं. पहा, 2.25 इंच गळ्याची रुंदी इथं राहिलेली आहे. डाऊन करूया. इथं गळा अर्धा इंचाने किंवा 0.5 इंच करा, तुम्हाला जेवढा करायचा आहे तेवढा करू शकता. आणि मग इथून खाली गळा आपला 9.5 प्लस अर्धा इंच 10 आणि इथे घेते मी 2.25 इंच. ठीक आहे, या पद्धतीने. आता इथे पहा, टक्स घेते मी. इथून घेतलं मी 4.5, इकडे अर्धा, इकडे अर्धा, हे असं अर्धा इंच इकडे. तर या पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार आहे. आता आपण हा कटिंग करून घेऊया. इथे पहा, डाऊन करायचंय. अर्धा इंच डाऊन करू शकता. मला चौकोनीच गळा कटिंग करायचा आहे या ब्लाऊजला. इथं
इथे तुम्हाला गोल हवा असेल तर गोल काढू शकता. आता इथे आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया. तर इथे पहा, उंची घेऊया 13.5 प्लस 1 14.5 इंच. ,14.5 इथून ही असं 14.5 इंच घेतलेलं आहे. एक सरळ लाईन ओढून घेऊ. शोल्डर आता इथे मी 5 इंच घेते. इकडे सुद्धा 5 इंच. मुंडा जसा घेतलेला तसाच 5.25. एक सरळ लाईन ओढून घेऊया. इथेही मी एक सरळ लाईन ओढून घेते. आता इथे मात्र छातीचा चौथा भाग सरळ सरळ टाकायचा. 8.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे कमरेचा चौथा भाग 7 प्लस 1 इंच आणि परत 1.5 इंच मार्जिन. हे जोडून घेतलं. इथून टाकायचं आहे 1.25 इंच. पहा, फक्त 1.25 इंच घेतलं. या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन हे डाऊन केलं. सेम डाऊन करून घ्यायचं. शोल्डर पट्टी 2.25. इथे 3 इंच घेतलेलं आहे. इथे 3 पॉइंट मी खाली आलेले आहे. आता याच्या खाली गळा घ्यायचा आपल्याला. गळा 6 आहे. 6.5 वरती घेतला मी. इथून घेते 2.5 इंच. एक बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला आकार दिलेला आहे. थोडा असा तुम्ही बाहेरून दिला तरी चालेल. पहा, या पद्धतीने. क्रॉस पट्टी इथे 2.25 इंचच घेईन. 2.25 इंच. ,5 इंच क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी. इथून कटोरी घ्यायची आहे 5.25. इथेही मी 5.25 इंच घेतलं. एक तिरकी लाईन सरळ लाईन ओढून घेतली. 1 इंच इथं मी वरती पॉइंट दिला गळ्याजवळ. तिरकी लाईन ओढून इथं मी कटोरीला आकार देऊन घेतला. तर या पद्धतीने आपला 34 साईज 9.5 इंच गळ्याचा पुढचा भाग सुद्धा आपला कटिंग ड्राफ्टिंग झालेला आहे. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता इथे पहा, आपण बॅक पार्टमध्ये 1/2 इंच तिरकं कटिंग केलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा त्याच पद्धतीने हे असं कटिंग करून काढायचं आहे. या पद्धतीने मी हा पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. मी आतला गळा आहे ना तोच कटिंग करणार आहे. जास्त ब्रॉड नाही करणार आहे. आणि ही कटोरी. आता आपण कटोरी वाढवून घेणार आहे. हे दोन्ही पार्ट आपण बाजूला ठेवून घेऊया.
आणि कटोरी वाढवून घेऊ. तर इथे आपण ही कटोरी वाढवून घेऊया. पहा, हा पार्ट मी इथं कटोरीचा ठेवला आणि आहे असा इथे मी डायग्राम तयार करून घेते आधी. ही मूळ कटोरी, इकडे 1.5 इंच, इकडेही 1.5 इंच घ्यायचंय. पहा, 1 पॉइंट कमी पडतोय तर तो मी नंतर कपड्यावरती वाढवून घेईन. इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच. पहा, या पद्धतीने इथे या पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे. इथे आता हे सेंटर करून घेऊ. इथे सुद्धा 1.5 इंच वाढवून घेऊ. इथे हा पार्ट. अशा पद्धतीने ही आपली कटोरी सुद्धा तयार झालेली आहे. तर 9.5 इंच गळा असताना कशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगितलंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.